घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश। धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही। कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा। धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते। माझी आईच घरगुती हिंसाचार करायची। धनंजय मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेचे सोशल मीडियात पोस्ट। सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला। माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव। मुलाच्या पोस्ट नंतर करुणा मुंडेंचा आरोप। कौटुंबिक हिंसा करणारा व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकतो का? सरकारनं अशा मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे। विजय वडेट्टीवारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी। महायुतीला शिवाजी महाराज ईव्हीएम मशीन वाटतं। सीएसएमटी स्थानकात शिवरायांचा पुतळा कधी लागणार? त्यांनी शिवरायांचा पुतळा न लावल्यास आम्ही पुतळा लावणार। उद्धव ठाकरेंचा इशारा। अजित पवारांचा 4 दिवसापूर्वी फोन आला होता। उशिरा फोन केला म्हणून अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली। आपण बसून बोलू असं अजित पवार म्हणाले। छगन भुजबळांची माहिती। वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यानं अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण। तुझा संतोष देशमुख करू। लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दोघांकडून धमकी। मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याची माहिती। पुण्यात लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार। 4 चाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळलं जाणार। आतापर्यंत 75,000 बहिणींच्या घरात 4 चाकी वाहनं असल्याची माहिती। आम्ही दोघं सगळ्यांना उडवून टाकू। महायुतीच्या नीट बातम्या द्या, नाहीतर बघा अजित पवारांचा पत्रकारांसमोर मिश्केल संवाद।